मोठा जातीय संघर्ष ज्या जिल्ह्यामध्ये झाला त्या बीड लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी काही तासाने सुरुवात होणार आहे। मात्र सुरुवात होण्यापूर्वी जे उमेदवार आहेत ते आपापल्या प्रतिनिधींना सोबत घेत आहेत। कार्यकर्ते परत एकदा मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचणार आहेत। पण उत्कंठा आहे जिल्ह्यामध्ये, सगळ्याच समाजामध्ये, सगळ्याच लोकांमध्ये की नेमका बीडचा खासदार कोण होणार। बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत। बाप्पा, जशी उत्कंठा कार्यकर्त्यात आहे, जशी उत्कंठा सर्वसामान्य माणसासुद्धा आहे, उमेदवार म्हणून तुमच्यात किती उत्कंठा आहे? नाही, उमेदवार म्हणून मला उद्याचा दिवस कधी उजळतोय आणि मी कधी एकदा खासदार म्हणून जिल्ह्याचा डिक्लेअर होतो याची उत्कंठा माझ्यात नक्कीच आहे। त्याच्यामुळे उद्याच्या दिवसाची वाट आम्ही सर्वजण बघतो। बरोबर आहे। पण हे होत असताना आम्ही पंकजा मुंडे आपल्या प्रतिस्पर्धी यांच्याशी बोललो। ते म्हणले की पराजयसुद्धा अगदी हसतमुखाने घेता आला पाहिजे। माझाही 5 वर्षापूर्वी पराभव झाला होता, मात्र तुम्ही हसतमुखाने स्वीकारला होता। तुम्ही एवढी आदळआपट का करताय? आता त्या काय म्हणल्या त्यांचं मला माहीत नाही। त्यांनी आदळआपट करण्यापेक्षा त्या उमेदवारी ज्या पराजय व्हायच्या अगोदरच भोळून पाडल्या होत्या। पण मी 5 वर्षापूर्वी मी एकदा पराजय झाला होता माझा, पण किती हसत घेतला होता। त्यांना शुभेच्छा दिल्या त्या त्यांच्या बहिणींना मी। असं काय विसरतायत ते? त्यांचा कशामुळे त्यांचा विसरभोळा स्वभाव झाला आहे मला माहीत नाही। त्यांनी मी काय आदळआपट केली? मी आदळआपट काय केली? त्यांचं म्हणजे की स्ट्रॉंग रूमवर जाणे किंवा जिल्हाधिकारी कुठल्या एका जातीचा नसतो, एखाद्या वर्गाचा नसतो, तर अशा कर्मचाऱ्यावरती आपण आक्षेप घेणे हे प्रकार नाही। आता आदरणीय ताईसाहेबांना चांगला प्रशासनाचा अनुभव आहे, त्यांचं नाव खूप मोठं आहे। ते असं म्हणतायत तर ते उघड्या डोळ्यानं बीड जिल्ह्यानं महाराष्ट्रानं बघितलं आहे की 13 तारखेला परळी तालुक्यात काय झालं। आणि जर कोणी एका जातीचा नसतो, काही नसतो, तर माझा प्रश्न त्यांना ह्याच आहे की तुम्ही विशिष्ट हे जी लोक आहेत ते बीड जिल्ह्यातलेच असताना बीड जिल्ह्यात का ठेवले? ह्याचं उत्तर द्या ना जनतेला पहिल्यांदा। ते आज म्हणतायत की मी बीड जिल्ह्याचा एखादा अधिकारी म्हणतो, मी बीड जिल्ह्याचा नाही, परभणीचा आहे। तुमचं शिक्षण इथं झालं, तुमच्या प्रॉपर्ट्या इथंच आहेत, तुम्ही सगळं इथंच राहताय, तुमचं सगळं इथं आहे। आता तुम्ही तुमचं नाव तिकडं लावलं म्हणजे तुम्ही तिकडल्या जिल्ह्याचे मग फक्त प्रशासकीय कामासाठीच केलं म्हणायला हरकत नाही ना। त्याच्यामुळे हा विषय त्यांनी काय म्हणतात, त्यांनी काय म्हणावं त्यांचा अधिकार आहे, त्यांच्यावर मला बोलायचा अधिकारही नाही, मला जी इच्छा पण त्यांच्यावर त्या बोलण्याची नाही। पण मी पराजय झाला त्यांनी हसत घेतला होता, माझाही पराजय मागच्या 5 वर्षापूर्वी झाला, मी हसत मुखानं स्वागत केलेलं आहे। आणि मी एखादी निवडणूक लढताना यश अपयशाचा विचार न करता ती निवडणूक लढत असतो। आणि यावेळेस तर माझा विजय होणार आहे। बीड जिल्ह्यातल्या मागच्या परिस्थितीमध्ये 5 वर्षापूर्वी झालेल्या आजच्या परिस्थितीत आमूलाग्र असा बदल आहे। आणि आज सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व जनतेने, आज मी गेवराईवरून आलो आहे, गेवराईवरून केजपर्यंत आत्ता आलो आहे, जवळपास 50 गावात थांबलो आहे। 50 गावचे लोक, रोडनं जेवढे गावं लागते, जवळपास लागत असले 70, तर 50 गावात मी थांबलो आहे। तर 50 गावचे लोक म्हणतायत की आम्ही तुम्हाला 80% मत आमच्या गावातून होणार। मग आता तुमचा सर्वे कसा बोलतोय, तुम्ही हवाईनं केला आहे का कुठून केला आहे मला माहीत नाही। जे आम्ही ग्राउंडवरून रोडनं आलो तर रोडवरला सर्वे तर आम्हाला सांगतं की 80% मतं पडणार आहेत। आता मला माहीत नाही तुमच्या काय सर्वे येते। बरोबर, पण असं आहे की त्या म्हणतात मी 5 वर्ष आमदार नव्हते, खासदार नव्हते, तर मग प्रशासनावर आम्ही कशा प्रकारे दबाव आणू शकतो? मी सत्तेत नाही, मी ना कुठल्या पदावर आहे, मग कसा दबाव आणला जाऊ शकतो? आता आदरणीय ताईसाहेब असं बोलतायत का ते बोलल्यात का नाही हे मी ऐकलं नाही, त्याच्यामुळे हा विषय तुम्हालाच माहिती आहे। पण त्या जर बोलल्या असल्या तर तुम्हाला कितपत पडलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कितपत पटेल, बीड जिल्ह्यातल्या जनतेला किती आवडेल की तुमचा पक्ष गल्लीपासून, नात्र्याच्या ग्रामपंचायतपासून दिल्लीच्या तख्तापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी जी आता अजित पवार साहेबांची एकत्र आली त्यांची सत्ता आहे। तुमचे बंधू म्हणतात आम्ही तुम्ही तर ऐपत काढताय, प्रारब्ध ठरवताय, बहीण भाऊ तिघजण म्हणून असं बोलताय। आणि मग काय पाहिजे आणखी? आणि कसं प्रशासनावर आणखी पकड कसली पाहिजे? नेमकं काय? इकडं नातं तुम्ही बहीण भावाचं दाखवताय, भाऊ माझे पालकत्व आहे म्हणताय, ते म्हणतात की माझ्या बहिणीचं, माझ्या घराचं पालकत्व माझ्यावर आहे। मग असं कसं बोललं जातं आहे? आता त्या का म्हणतात मला माहीत नाही। आम्ही कुठं म्हणलं प्रशासनावर तुम्ही करताय? आता म्हणजे भावाने दबाव टाकायचा, बहिणीनं म्हणायचं मी काय, असं असेल तर मला नाही माहिती। बरं बाप्पा, काय अंदाज सांगतोय? कारण आम्ही फिरतोय, मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा परिणाम आणि प्रभाव तुम्हाला किती वाटतो मतदारसंघात? नाही, माझी सर्व माध्यमाच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना तुम्ही राजकारणात घेऊ नये किंवा कुठल्या राजकीय पक्षाने सुद्धा घेऊ नये। कारण त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका सांगितली की माझी भूमिका राजकीय नाही, माझी भूमिका सामाजिक आहे। मला माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मी काम करतो आहे। त्याच्यामुळे त्यांनी काही राजकीय भूमिका घ्यायचं कारण नाही। आता कोणी म्हणतं की त्यांनी सभा घेतल्या, कुठं राजकारणाची सभा घेतली, कुणाच्या व्यासपीठावर गेले? कुणाच्याच नाही। ते असंही म्हणले की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, त्यांना 5 पिढ्या लक्षात राहिलं पाहिजे। नाही, आता ज्याला पाडायचं ती म्हणणं वेगळं आहे। ते असं म्हणले का ह्याला मतदान करा? प्रचारात काय असते, समजा कुणी जरी प्रचाराला आले, मोदी साहेब आले, मोदी साहेब थोडं म्हणले बजरंग सोनवणेला मतं करा, फक्त म्हणले
की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, त्या स्टेजवर पंकजाताई म्हणले त्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, हे तसं म्हणले. तसं आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील कधीही कुठं म्हणले नाहीत की बजरंग सोनवणेला मतं करा किंवा आणि अमुक या उमेदवाराला मतं करा. मग त्यांचं नाव कशाला घेतलं? मग त्यांचं नाव घेतल्याची चालच नका गाडा बीड जिल्ह्याचा, असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांना ह्याच्यात न घेतलेलं बरं, असं माझी विनंती. पण माझा शेवटचा प्रश्न त्याच अनुषंगानं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा केल्यानंतर स्वाभाविक आहे सरकारविरोधी एक भावना लोकांमध्ये तयार झाली आणि ती भावना या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. नाही, हा विषय तुम्ही जे बोलतात की सरकारविषयी मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे. राज्यातला सुद्धा थोडा 1-2 वर्षाचा अपवाद वगळता तेच सरकार आहे, मंत्री तर तेच आहेत जिल्ह्याचे. त्याच्यामुळं सरकार त्यांचंच आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा रोष जे जनतेत आहे, शेतकऱ्यांच्या कांद्याचा निर्यातीचा प्रश्न बघा, भेदभाव किती. हरियाणा आणि गुजरातच्या लोकांना लाल कांदा निर्यातीला परवानगी, महाराष्ट्राला नाही. मग महाराष्ट्रातला शेतकरी का पाकिस्तानचा आहे का? मग पाकिस्तानचा तुम्ही काहीतरी बोलता की काँग्रेसचं सरकारला पाकिस्तानला मदत. तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा द्यायला जाता आणि इकडं असं म्हणताय. मग या आपला शेतकरीसुद्धा बीड जिल्ह्यातला असो महाराष्ट्रातला असो, या शेतकऱ्यांचा रोष या सरकारवर आहे. परत तरुणांचा रोष शेतकऱ्यावर आहे. कुठल्याही वर्गाचा रोज जो आहे तो या सरकारवर असला आहे. याचं कारण त्याचं काय होणार आहे तर त्याचा परिणाम या निकालावर होणार आहे, म्हणजे मतदानावर होणार आहे. आणि याचाच एक भाग आणखी मराठा आंदोलनाचा पण असू शकतो. जसे असे 2-5 फॅक्टर आहेत तसं हा एक फॅक्टर मराठा आरक्षणचा असणार. त्याच्यात फक्त मराठा आरक्षण हाच पार्ट नाही आहे. 4 तारखेनंतर काय बदलणार? 4 तारखेनंतर उद्या संध्या मी बीड जिल्ह्याचा खासदार असणार आहे. त्याच्यामुळं पुढचं चित्र काय होणार तर बीड जिल्हा विकास काय असतो, खासदाराचं काम काय असतं, या जिल्ह्याला मी पहिल्यांदा दाखवून देईन. नक्कीच. तर आपण ऐकलं की बजरंग सोनवणे जे सांगतायत की उद्या या क्षणापर्यंत मीच जिल्ह्याचा खासदार होईल आणि खासदार झाल्यानंतर जिल्ह्याला विकास काय असतो हे दाखवून द्यायला. अर्थात यासाठी आपल्याला काही तासाचा आणखी प्रतीक्षा करावी लागेल, कारण उद्या सकाळी लोकसभेच्या मतमोजण्यास सुरुवात होईल. बीड जिल्ह्यातला जो निकाल आहे तो राज्यामध्ये सर्वाधिक उशिरा येण्याची शक्यता आहे. मात्र हा कॉन्फिडन्स आपण ऐकतोय. बजरंग सोनवणे सांगतात की मीच खासदार म्हणून निवडून येणार आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, ABP माझा, केज, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.